नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन शेड्यूल. यामध्ये आपण कॅप 1, 2, 3, 4 प्रत्येक गोष्ट व्यवस्थित डिटेल डिस्कस करू. त्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स किंवा तुम्हाला ॲक्शन्स फॉलो करायचे त्या सुद्धा मी व्यवस्थित समजावून सांगेन. तर व्हिडिओ थोडा शॉर्ट ठेवूया कारण ऑलरेडी यावर खूप सारे व्हिडिओज बनलेले, तुम्ही ते गो थ्रू केले असेल. यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. इथे बघत असाल ऑफिशियल वेबसाईट आहे. जर आपण इम्पॉर्टंट डेट्समध्ये गेलो तर इथे क्लिअरली मेन्शन आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1. ते डिस्प्ले होणार आहे 25 जुलैला. तर बघा हे सीट मॅट्रिक्स काय असते की कोणत्या कॉलेजमध्ये किती ब्रँचेस आहे, त्या ब्रँचेसमध्ये किती कॅप सीट्स अवेलेबल आहे आणि त्या कॅप सीट्स कोणाला किती किती देण्यात आल्या, लाईक TFWS, ऑर्फन, डिफेन्स, जनरल और लेडीजच्या किती सीट्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिजिबल राहील. यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणारच आहे. हे होणार आहे डिस्प्ले उद्या म्हणजे 25 जुलैला. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन हे करायचं आहे तुम्हाला 26 जुलै टू 28 जुलैच्या ड्युरेशनमध्ये. आणि इथे एक डाऊट येतो स्टुडंटचा काही की सर मी फिजिकल स्क्रुटिनी केलं तर मला FC सेंटरला जाऊन करावं लागेल का? नाही, तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म कुठून पण भरू शकता, लाईक सायबर कॅफे, घरून, लॅपटॉपवरून, मोबाईलवरून, कुठून सुद्धा, पण व्यवस्थित भरा. त्यानंतर आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. जे अलॉटमेंट डिक्लेअर होणार आहे ते होणार आहे 31 जुलैला. आणि एकदा अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला जे सीट एक्सेप्ट करायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 स्टेप्स आहे. तर ते 2 स्टेप्स मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. आता इथे बघा, इन केस जर तुम्हाला पहिलं ऑप्शन मिळालं जे की कॅप राऊंड 1 मधलं, तर तुमचं ऑप्शन ऑटो फ्रीज होऊन जाईल. अशा केसमध्ये तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची आणि तुम्ही सबसिक्वेंट राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. इन केस जर तुम्हाला पहिलं ऑप्शन सोडून दुसरं कोणतं पण अलॉटमेंट झालं पण तुम्ही सॅटिस्फाईड आहे त्या सीटला घेऊन, तर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करणार आणि पुढच्या राऊंडमध्ये जाणार नाही. तर हे ऑप्शन तुम्हाला केअरफुली सिलेक्ट करायचं आहे. CET सेल पण तेच सांगत आहे, तर लक्षात ठेवा सेल्फ फ्रीज करताना. थर्ड काय आहे की फॉर एक्झाम्पल तुम्हाला फर्स्ट ऑप्शन सोडून कोणतं पण ऑप्शन मिळालं पण तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहे, तुम्हाला असं वाटतं की मी बेटरमेंटकडे जायला पाहिजे, तर अशा वेळेस तुम्हाला नॉट फ्रीज ऑप्शन फॉर बेटरमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची आहे. आणि ही सगळी प्रोसेस तुम्हाला करायची आहे 1 ऑगस्ट टू 3 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत. आता इथं स्टुडंट चुका काय करतात ते सांगतो मी तुम्हाला. 31 ऑगस्टला जसं कॅप अलॉटमेंट डिक्लेअर झालं की लगेच ते लॉग इन करून शोधण्याचा प्रयत्न करतात की कुठे नॉट फ्रीज आहे, कुठे बेटरमेंट आहे, कुठे फ्रीज करायचं आहे. तर मित्रांनो 31 ऑगस्टला फक्त कॅप अलॉटमेंट डिक्लेअर होणार आहे. ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला 1 ऑगस्ट टू 3 ऑगस्टमध्ये करायचं आहे. आलं लक्षात? फर्स्ट पॉईंट. सेकंड, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅप राऊंड 1. हे कोणाकोणाला करायचं आहे ते सांगतो. ज्या स्टुडंटचं कॉलेज ऑटो फ्रीज झालेलं आहे किंवा ज्यांनी स्वतः सेल्फ फ्रीज केलेलं आहे अशा स्टुडंटला ॲडमिशन करायचे आणि ते ॲडमिशन सुद्धा याच डेट्समध्ये करायचं आहे. 1 ऑगस्ट टू 3 ऑगस्ट 2025 अप टू 5 PM. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर काय आहे 11th नंबरचं, त्यानंतर पुन्हा वॅकन्सीज डिस्प्ले होईल कॅप राऊंड 2 साठी 4 ऑगस्टला. त्यानंतर अगेन तुम्हाला सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करायचं आहे कॅप राऊंड 2 साठी. ते करायचं आहे 5 ऑगस्ट टू 7 ऑगस्टच्या ड्युरेशनमध्ये. अँड देन अगेन प्रोविजनल अलॉटमेंट डिक्लेअर होईल कॅप राऊंड 2चं. ते होणार आहे 11 ऑगस्ट 2025ला. त्यानंतरचे थोडेसे नियम चेंज होतात. बघा जे सीट ऑफर्ड झालेले आहे ते ॲक्सेप्ट करण्याचे नियम बघा इथं कसे आहे. ज्या स्टुडंट्सला कॅप राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 प्रिफरन्सपैकी कोणतं पण कॉलेज मिळालं ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. अशा केसमध्ये सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची आहे आणि तुम्ही पुढचे सबसिक्वेंट राऊंड्स खेळणार आहे. सेकंड ॲक्शन, अगेन पहिले 3 ऑप्शन सोडून कोणतं पण ऑप्शन मिळालं आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहे त्या ऑप्शनला घेऊन, तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता, सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करणं आणि तुम्ही पुढचे राऊंड्स खेळणार नाही. आणि तिसरं जे D आहे त्याच्यामध्ये काय की तुम्ही ऑप्शनला घेऊन सॅटिस्फाईड नाही आहे, तुम्हाला असं वाटतं नाही मी अजून बेटरमेंटकडे जायला पाहिजे, तर नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट तुम्ही करणार. आणि हे ॲक्शन्स कधी घ्यायचे? 12 ऑगस्ट टू 14 ऑगस्ट 2025 अप टू 3 PM. आलं लक्षात? त्यानंतर कोणाकोणाला पुन्हा रिपोर्ट करायचं आहे? अगेन ज्या स्टुडंटनी कॉलेजला ऑटो फ्रीज केलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज केला अशा स्टुडंटला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आणि फीस घेऊन कॉलेजला रिपोर्ट करायचं आणि डेट सेमच आहे 12 ऑगस्ट टू 14 ऑगस्ट. फक्त इथे टाइम जास्त वाढवलेला आहे 5 PM पर्यंत. आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण थर्ड कॅप राऊंड डिस्कस करू. पुन्हा प्रोविजनल वॅकन्सीज डिस्प्ले होईल 16 ऑगस्टला. त्यानंतर पुन्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आणि कन्फर्म करायचा आहे कॅप राऊंड 3 साठी 17 ऑगस्ट ऑफ 19 ऑगस्ट. त्यानंतर कॅप राऊंड 3चं अलॉटमेंट डिक्लेअर होणार आहे 22 ऑगस्टला. अँड देन आता कॅप राऊंड 3 मध्ये बघा काय आहे, तर कॅप राऊंड 3चं काय म्हणणं आहे, फर्स्ट 6 प्रिफरन्स पैकी जर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल. अशा केसमध्ये तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायचे आणि तुम्ही पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. सेकंड ऑप्शन काय म्हणतं, पहिले 6 ऑप्शन सोडून कोणतं ऑप्शन मिळालं आणि त्या ऑप्शनला घेऊन तुम्ही सॅटिस्फाईड आहे तर तुम्ही सेल्फ फ्रीज करणार, सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करणार आणि पुढच्या राऊंडसाठी नाही जाणार.
आणि लास्ट ऑप्शन काय म्हणते की नाही बाबा मला अजूनही म्हणजे सॅटिस्फाईड नाही, मला पुढचा कॅपराऊंड 4 खेळायचा आहे, तर अशा वेळेस नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट करणार. आणि हे ॲक्शन कधी घ्यायची आहे तुम्हाला 23 ऑगस्ट टू 25 ऑगस्ट टिल 3 PM पर्यंत करायचं आहे. आणि कोणाकोणाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट सोबत अलॉटेड इन्स्टिट्यूटमध्ये रिपोर्ट करायचं आहे. ज्या स्टुडंटचं ऑप्शन ऑटो फ्रीज झाले की किंवा ज्यांनी सेल्फ फ्रीज केला अशा स्टुडंटला रिपोर्ट करायचं आहे 23 ऑगस्ट टू 25 ऑगस्टमध्ये. अगेन मग आता आपण चौथ्या राऊंड बद्दल डिस्कस करू. चौथ्या राऊंडचं वॅकन्सीज डिस्प्ले होणार आहे 26 ऑगस्ट 2025 ला. ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करायचं आहे तुम्हाला 28 ऑगस्ट टू 13 ऑगस्ट. अँड प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिक्लेअर होणार आहे तुमचं 1 सप्टेंबर 2025 ला. आणि या केसमध्ये आता तुम्हाला म्हणजे ऍक्सेप्ट करायचे सीट किंवा कॉलेजला रिपोर्ट करायचं हे बऱ्यापैकी सगळ्यांनाच करावं लागणार ज्यांना ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे. कारण इथं ऑटो फ्रीजचा सेल्फ फ्रीजचा किंवा बेटरमेंटचा प्रश्नच उरत नाही. कारण आता कॉलेज मिळालेलं आहे आणि पुढचं राऊंड नाही तर बेटरमेंट करण्यात पॉईंट नाही आहे. आणि सेल्फ फ्रीज किंवा ऑटो फ्रीज झालं असेल तर अशा सेल्फ फ्रीज केलं असेल किंवा ऑटो फ्रीज अशा कंडिशनमध्ये तो कॉलेजला रिपोर्ट करायचंच आहे. आणि याच्या डेट देण्यात आलेला आहे 2 सप्टेंबर टू 4 सप्टेंबर. आलं लक्षात. आणि यानंतर थोडे इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्मचे डेट्स देण्यात आलेले जे तुम्ही बघू शकता की ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन जे आहे ज्याला आपण बघू शकतो ते 25 जुलै टू 1 सप्टेंबर पर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. ट्रान्सफर ऑफ द इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट ते होणार आहे 4 सप्टेंबर टू 2025. म्हणजे मला असं वाटतं जे तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करणार ती सीट जे लिस्ट आहे ती इन्स्टिट्यूटला देण्यात येणार. नंतर इन्स्टिट्यूट कोटा अँड व्हॅकन्सीज काय होईल ते ऑफिशियल वेबसाईटवर डिस्प्ले करणार, ॲडव्हर्टाइजमेंट करणार. आणि हे करण्यासाठी त्यांना 6 सप्टेंबर टू 13 सप्टेंबरचा टाइम देण्यात आलेला आहे. आणि इन केस जर तुम्हाला कॅन्सलेशन वगैरे करायचं ॲडमिशन्स तर तुम्ही 11 सप्टेंबर 2025 पर्यंत करू शकता. आणि कट ऑफ फॉर ऑल टाइप्स ऑफ ॲडमिशन फॉर अकॅडमिक इयर 2025-26 हे करावं लागेल 13 सप्टेंबर टू द 13 सप्टेंबर 5 PM पर्यंत. म्हणजे आपलं ॲडमिशन प्रोसेस मोर ऑर लेस 13 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. मग ते आपले कॅप राऊंड्स असो किंवा इन्स्टिट्यूट कोटा असो. तर हा शेड्यूल ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. याच्यामध्ये मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगेल. ऑप्शन फॉर्मच्या डेट्सला असो किंवा कोणत्या अजून रिपोर्टिंग करायच्या डेट्सला असो किंवा सेल्फ फ्रीज किंवा बेटरमेंट करण्याच्या डेट्सला प्रत्येक गोष्टी व्यवस्थित लक्ष ठेवा. होत असेल तर याचं ऑफिशियल PDF फाईल आहे ती डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा. कारण आता शेड्यूल रिवाईज नाही होणार, हा शेड्यूल बऱ्यापैकी फॉलो केला जाणार. आणि अजून पण काही डाऊट्स डिफिकल्टीज असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये वगैरे. तुम्हाला गुगल फॉर्मचे लिंक्स मिळून जाईल. बाकी सगळे व्हिडिओज प्लॅटफॉर्मवर आहे. कॉलेजेसचे लिस्ट कशी बनवायची ते सगळे गोथ्रू करू शकता. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस.